आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोहनरकर EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. हिंदू धर्माचा श्वास, इच्छा, आकांक्षा, मनोकामनांना गुढी उभारून नवपालवी फुटले आहे. आता वेध लागले आहेत ते राम जन्माचे. उत्सव म्हटले की आनंदाला सीमा नसते. अशीच काही लगबग, उत्साह, आनंद सुरू आहे जालन्यातील श्रीराम मंदिर संस्थान आनंदवाडी येथे. खरं तर सर्वच श्रीराम मंदिरांमध्ये रामनवमीची तयारी सुरू आहे. मग या मंदिराचं वैशिष्ट्य काय? तर ते असं आहे, सन 1893-94 मध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य आनंदसागर महाराजांच्या नाम जपातून निवडलेली ही जागा आहे. नंतर ब्रह्मचैतन्यांचे दुसरे शिष्य रामानंद महाराजांनी 1924 ते 1927 असे 4 वर्ष अन्नत्याग करून भिक्षेवर त्या काळी 60,000 रुपयांमध्ये उभं केलेलं आणि स्वतः श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी स्थापित केलेलं हे श्रीराम मंदिर आहे. त्यामध्ये भर घातली ती साखरखेर्डा येथील श्री प्रल्हाद महाराजांनी 13 कोटी नामजप करून. दरम्यानच्या काळात येथील भैरवनाथ महाराजांनी देखील श्रीरामांना आपल्या जागी बसवल्यामुळं हे एक वेगळंच वैशिष्ट्य या मंदिराचं सांगता येईल. हे झालं महत्त्व, आणि याच महत्त्वामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रत्यय येतो, अनुभूती येते. त्यामुळेच तो किमान या उत्सवात तरी आनंदोत्सवात न्हावून निघतो. खरं तर 12ही महिने इथं न चुकता काकड आरती, माध्यान्ह आरती आणि शेज आरती होते. परंतु या नवमी उत्सवात याला काही वेगळंच महत्त्व आहे. काकड आरतीसाठी असंख्य भाविक जमतात. त्यानंतर पहाटेच्या शांत वातावरणात तबला, पेटी, झांज यांच्या मंजूळ स्वरामध्ये भजनांचे आवाज येतात आणि देहभान विसरून पाय आपणहून ताल धरायला लागतात, फुगडी खेळायला लागतात आणि जानकी सभा मंडपामध्ये आनंदाला उधाण येते. दररोज 9:30 सुरू होते ते रामायण. वेदशास्त्र संपन्न मंदिराचे विश्वस्त रामदास आचार्य महाराज यांच्या श्रीमुखातून. दुपारी 12 वाजता श्रीरामाला नैवेद्य आणि नंतर भक्तांसाठी बसते ती महापंगत. हजारो भाविक इथे रोज अन्न ग्रहण करतात. दुपारी 4:30 ते 6 वाजेपर्यंत प्रवचन, कीर्तन आणि दिवसभरातील तिसरी लगबग सुरू होते ती उपासना आणि पालखी मिरवणुकीची. एकीकडे उपासना सुरू असते तर दुसरीकडे रामनामाचा 13 कोटींचा जप 13 तास सुरू असतो. मग उपासना झाली की भजन सेवा आणि 8 वाजता पालखी.
शंखनादामध्ये श्रीराम पंचायतन गर्भगृहातून बाहेर आणले जाते. सनईच्या मंजूळ स्वरांमध्ये पालखीत श्रीराम विराजमान होतात आणि पुन्हा उत्साहाला उधाण येते. उत्साहाचे हे उधाण रात्री 9:30 वाजेपर्यंत सुरू असते. दिवसभर श्रीरामांचे कौतुक केल्यामुळे, पालखीच्या मिरवणुकीचा थाटबाट पाहिल्यामुळे कोणाची नजर लागू नये म्हणून दृष्टीही काढले जाते आणि दिवसभर भक्तांच्या तावडीत सापडलेले श्रीराम निद्रिस्त होतात. अशा या पावन ठिकाणी आपण एक वेळा अवश्य जावे. दिलीप पोनेरकर, ईडीटीव्ही न्यूज, जालना.